पाहतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द ह्युमन बीइंग. आपण प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने पाहतोय याविषयी चर्चा केली. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग कशा पद्धतीने होते ते आपण बघूया. याची सुरुवात आहे काही आपलं प्रिमिटिव्ह नॉलेज चेक करण्यासाठी त्याने आपल्याला प्रश्न विचारले. कॅन यू रिकॉल मध्ये पहिला प्रश्न आहे, विच डिफरंट हॉर्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ अ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन. पहा मित्रांनो, हा भाग असा आहे की याच्यामध्ये अद्याप आपण काही शिकलेलो नाही आहे फारसं. त्यामुळं कोणते हॉर्मोन्स आहेत, त्यांचा रोल काय आहे, हे पुढच्या भागात आपण बघणार आहे. फक्त नावं साधारणपणे आपण लक्षात घेऊयात, जेवढं समजून घेता येईल तेवढं बघूया. विच हॉर्मोन्स कंट्रोल द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असा प्रश्न आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची हॉर्मोन हे दोन भागातून रिलीज केली जातात. एक म्हणजे पिट्युटरी ग्लँड आणि दुसरे म्हणजे गोनॅड्स. गोनॅड्सलाच आपण सेक्स ऑर्गन्स असं म्हणतो. तर पिट्युटरी ग्लँड्समधून जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात ते आहेत FSH आणि LH किंवा ICSH. म्हणजे आता हे नावं आपल्याला ऐकताना थोडीशी लक्षात राहणार नाही, त्याच्यासाठी आयडिया सांगतो. फिमेल्समध्ये FSH आणि LH ही हॉर्मोन सिक्रेट होतात पिट्युटरी ग्लँडकडून. FSH म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हॉर्मोन. तर मेलच्या बाबतीत पिट्युटरी ग्लँडमधून ICSH म्हणजे इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार होतं. ओके. त्यानंतर मी आता बोललो की गोनॅड्स पासून किंवा सेक्स ऑर्गन्स पासून हॉर्मोन सिक्रेट होतात. फिमेल्समध्ये ओव्हरीपासून हॉर्मोन सिक्रेट होतात. ते आहेत प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन. ठीक आहे. फिमेल्समध्ये ओव्हरीपासून दोन हॉर्मोन सिक्रेट होतात, ते म्हणजे प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन. तर मेल्सच्या बाबतीत टेस्टीजमधून हॉर्मोन सिक्रेट होतात, त्याचं नाव आहे टेस्टोस्टिरॉन. ओके. आता ॲक्च्युली हे जे हॉर्मोन्स आहेत त्या प्रत्येक हॉर्मोनचा रोल आहे, ते कशा पद्धतीने कार्य करतात आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. विच हॉर्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ अ सेक्शुअल मॅच्युरिटी. मी आत्ताच बोललो की काही हॉर्मोनचे नावं तुम्हाला सांगितले मी. टेस्टोस्टिरॉन मेलमध्ये आणि प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन हे फिमेलमध्ये. तर प्युबर्टीला किंवा मॅच्युरिटीमध्ये हे सेक्स हॉर्मोन जे आहेत ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दाखवतात. म्हणजे मुलांमध्ये होणारे बदल हे टेस्टोस्टिरॉनमध्ये मुळे आढळतात, तर मुलींमध्ये शारीरिक बदल, मानसिक बदल जे घडतात ते या सेक्स हॉर्मोनमुळं म्हणजे प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन यांचा परिणाम म्हणून ते दिसतात. ओके. म्हणजे आता मी काय सांगितलं तुम्हाला, विच हॉर्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन ह्युमन बॉडी ड्युरिंग द ऑनसेट ऑफ अ सेक्शुअल मॅच्युरिटी. तर मेल्समध्ये आहे ते टेस्टोस्टिरॉन हॉर्मोन आणि फिमेलमध्ये जे हॉर्मोन आहे ते प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाय हॅज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया enacted the law to fix the minimum age of marriage as 18 in girls and 21 in boys. आता आपण चर्चा केली की फिजिकल आणि मेंटल ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी हॉर्मोन्स जबाबदार आहेत आणि या हॉर्मोनवरती, त्यांच्या सिक्रिशनवरती फिजिकल आणि मेंटल ग्रोथ जी आहे ती डिपेंड करते. आता सांगितल्याप्रमाणे टेस्टोस्टिरॉन मार्फत बॉईजमध्ये त्यांची जी वाढ आहे, सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डेव्हलपमेंट जी आहे ती कंट्रोल केली जाते आणि होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे, वय जो आहे तो 21 वर्षाचा आहे. सो इन केस ऑफ बॉईज दीज हॉर्मोन्स बिकम ॲक्टिव्ह अँड दे डेव्हलप the physical and mental growth and it takes about 21 years. While in case of females, hormone progesterone and estrogen controls the development of a females or the girls and it take 18 years. मुलींच्या बाबतीत त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ ही पूर्ण होण्यासाठी ही जो हॉर्मोन मार्फत कंट्रोल केली जाते त्याला 18 वर्षाचा कालावधी लागतो. सो the marriage age is decided, that is 18 in girls and 21 in boys. So the first cause is for the complete physical and mental growth. This much age is required. मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत त्यांची मानसिक आणि शारीरिक वाढ पूर्ण होण्यासाठी या वयाची आवश्यकता आहे, म्हणून हा नियम आहे. And the second thing is that to control the population. वाढती लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी जेवढं मॅरेज जे आहे ते लेट केलं जाईल त्यावेळेला पुढची जी पिढी आहे ती उशिरा जन्माला येईल. म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल राहण्यासाठी हा गव्हर्नमेंटचा रूल आहे. देन वी हॅव स्टडीड इन द chapter of heredity and variation that men have XY sex chromosomes and the women have XX sex chromosomes.
आपल्या मागील चॅप्टरमध्ये आपण काही माहिती घेतलेली आहे पहा. काय माहिती घेतली की फिमेल्समध्ये आणि मेल्समध्ये असणारे क्रोमोसोम जे आहेत, सेक्स क्रोमोसोम्स आहेत, ते वेगळे वेगळे आहेत. मेल्स आर हॅव्हिंग XY सेक्स क्रोमोसोम. मेल्समध्ये XY क्रोमोसोम्स आहेत, व्हाईल द वुमन ऑर द फिमेल्स आर हॅव्हिंग XX सेक्स क्रोमोसोम्स. ठीक आहे. So the reproductive system with a specific organs develop in the body and men and women due to these sex chromosomes only. पहा आता ह्यातनं नेमकं आपण काय लक्षात घ्यायचं आहे, मेलमध्ये जी मेलनेस आहे, जे मेलचे कॅरेक्टर्स आहेत, हे मेल सेक्स हॉर्मोन्समुळे आहेत, म्हणजे XY क्रोमोसोममुळे आहेत. तर फिमेल्समध्ये जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होते किंवा कम्प्लीट बॉडी डेव्हलपमेंट होते, तर त्याच्यावरती कंट्रोल कुठला आहे, XX या सेक्स क्रोमोसोमचा आहे. ठीक आहे. Then X chromosome is present in a man and woman, whereas the Y chromosome is present in a man only. आणखीन एक फरक आपल्याला पाहायला मिळतोय की X क्रोमोसोम हा असा आहे की जो मेल आणि फिमेल मध्ये दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तर Y क्रोमोसोम हा फक्त मेल्स मध्ये आढळतो. नाउ वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यानंतर आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहेत मेल्स आणि फिमेल्समध्ये असणारा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सो फर्स्ट वी डिस्कस अबाउट द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मला वाटतं मित्रांनो, ह्या सिस्टीम्स एक्सप्लेन करण्यासाठी किंवा परीक्षेमध्ये याची उत्तरं लिहिण्यासाठीचा एक शॉर्टकट मेथड असे किंवा लक्षात ठेवण्याची पद्धत, सोपी पद्धत अशी आहे की या डिस्क्रिप्टिव्ह पॉईंटपेक्षा आपण डायग्रॅम लक्षात ठेवूया. एकदा जर डायग्रॅम आणि त्याचे वेगवेगळे भाग आपल्या लक्षात राहिले तर त्याचं डिस्क्रिप्शन लिहायला आपल्याला सोपं जाईल. सो यू कॅन सी हिअर द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ अ ह्युमन. वेगवेगळे ह्याच्यामध्ये पार्ट्स कोणकोणते आहेत ते आपण या पॉईंटच्या आधारे समजून घेऊयात. सो द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, ओव्हरीज, डक्ट्स अँड व्हेरियस डक्ट्स अँड द ग्लँड्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे टोटल पार्ट आहेत किंवा स्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीने डिवाइड केलं पण लक्षात ठेवण्यासाठी याच्यामध्ये टेस्टिस, त्यानंतर व्हेरियस डक्ट्स आणि ग्लँड्स अशा 3 भागामध्ये विभागणी. देन दीज टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. मेलच्या बाबतीत ह्या टेस्टिस ज्या आहेत याच मुख्य सेक्स ऑर्गनचं काम करतायत की ज्यांच्यामध्ये मेल गॅमेट्स तयार होतात. ठीक आहे. सो यू कॅन सी दिस violet color structure, these are nothing but the testes, and these testes are present in a skin pouch like structure, pocket like structure or the sac like structure that is called as a scrotum. म्हणजे स्क्रॉटम जे आहे ते एकच आहे परंतु त्याच्यामध्ये असणाऱ्या टेस्टिसची संख्या 2 आहे. ओके. सो दीज टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ऍक्च्युअली ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही शरीराच्या बाहेर मेल्समध्ये पाहायला मिळते. Testes contain numerous seminiferous tubules. When we see the internal structure of testes, what is present? So these testes are internally formed by the seminiferous tubules. हा शब्द पक्का लक्षात ठेवा, आपल्याला माहित पाहिजे. आणि हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत हे स्पर्म्स तयार करण्यासाठी कशा पद्धतीने उपयोगाला येतात किंवा मेल गॅमेट्स फॉर्मेशनमध्ये काय त्यांचा रोल आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. Germinal epithelium present in the tubules divided by meiosis to produce the sperms. मी आता सांगितलं तुम्हाला हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत यांच्या आतल्या बाजूला नेमकं काय तर जर्मिनल एपिथेलियम आहे. जर्मिनल एपिथेलियम म्हणजे असा टिश्यू की जो मिओसिसची डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून मेल गॅमेट्स तयार केले जातात. सो इनसाइड द टेस्टिस व्हॉट इज प्रेझेंट? Seminiferous tubules are present. These seminiferous tubules are consisting of germinal epithelium, and this germinal epithelium undergoes meiosis and it forms the male gametes which are called as the sperms. Okay, those sperms are sent forward through the various tubules. जे स्पर्म्स या टेस्टिस मध्ये तयार झालेले आतमध्ये हे वेगवेगळ्या डक्ट्स मार्फत किंवा ट्यूब्स मार्फत जे आहे ते बॉडीच्या बाहेर रिलीज केले जातात. नेमक्या या डक्ट्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत आपण बघूयात किंवा ट्युब्युल्स कोणते आहेत ते बघूयात. सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज ॲज रेड टेस्टिस, वास इफरन्सिस, इपिडिडायमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनायटल डक्ट. आता ह्यात नावं आपल्याला बरीचशी दिसत आहेत की जी या डायग्राममध्ये पाहायला मिळत नाहीत. आपण नीट हा कन्सेप्ट समजून घेऊया. मी आता बोललो की टेस्टिसमध्ये जे तयार झालेले स्पर्म्स असतील हे वेगवेगळ्या डक्ट्स मार्फत बॉडीच्या बाहेर टाकले जातात. आता या टेस्टिसमध्ये
आतमध्ये असणारे सेमिनिफेरस ट्युब्युल्स मार्फत स्पर्म तयार झाले आणि डक्टमध्ये पास होतात. त्यातली पहिली जी डक्ट आहे ती म्हणजे रेड टेस्टिस. आता या डायग्राममध्ये हा भाग दिसत नाही. त्याचं कारण काय, तर ते टेस्टिसच्या इंटरनल साईडमध्ये आहेत. रेड टेस्टिस नंतर आहे वास इफ्रान्सिस. हा पण पार्ट याच्या आतमध्येच येतो. सो दिस वास इफ्रान्सिस कंटिन्यू विथ इपिडिडायमिस. हे पहा, या व्हायलेट कलरच्या टेस्टिसच्या वरच्या बाजू जो पोर्शन आहे ते काय, इपिडिडायमिस स्ट्रक्चर आहे. हे मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतंय. देन दिस इपिडिडायमिस इज कंटिन्यूज विथ अ वास डिफरन्स. हे पहा, या बाजूला ही जी डक्ट दिसते हे काय आहे, वास डिफरन्स. यू कॅन सी द लेबल हिअर. सो धिस डक्ट और ट्यूब इट इज द वास डिफरन्स. देन नेक्स्ट वन इजॅक्युलेटरी डक्ट. हे पहा, इथं लेबल केलेलं तुमच्या लक्षात येईल. डायग्राममध्ये पुस्तकात प्रॉपर लेबलिंग झालेलं नाही, काही ठिकाणी चुका आहेत. इथं लेबल चुकीच्या ठिकाणी दिसतंय. ही जी डक्ट दिसते इथं ही ॲक्च्युली इजॅक्युलेटरी डक्ट आहे. ठीक आहे. सो आपण टेस्टिस पासून इपिडिडायमिस, त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे वास डिफरन्स, इकडच्या बाजूला ट्यूब पाहिली तीच इकडच्या बाजूला लेबल असणार आहे. आणि त्यानंतरचं जे डक्ट रिजन आहे हा, याला नाव आहे इजॅक्युलेटरी डक्ट. त्यानंतर नेक्स्ट वन आहे युरिनोजेनायटल डक्ट. हा जो सेंट्रल पोर्शन आहे मधला, त्याचं नाव काय, युरिनोजेनायटल डक्ट. सो दीज आर द सिक्वेन्शियली अरेंज्ड डक्ट्स. As the sperms are pushed forward from one duct to the next, they become mature and able to fertilize the ovum. So the sperms are actually formed in the testes and these are transferred through different ducts and released out of a body. So they are passing through a long distance and during this journey these sperms are get totally matured. ठीक है. Seminal vesicles secrete their secretion in ejaculatory ducts, whereas the prostate glands and Cowper's glands secrete their secretion in urinogenital duct. आता सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये काही डक्ट्स आहेत आणि काही ग्लँड्स आहेत. आता मेल्समध्ये असणारे ग्लँड्स कोणकोणते आहेत बघा. सेमिनल व्हेसिकल सिक्रेट देअर सिक्रेशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. तुम्ही डायग्राम जर ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये लक्षात येईल की हे सेमिनल व्हेसिकल्स आहेत आणि हे सेमिनल व्हेसिकल्स त्यांचं सिक्रेशन हे इजॅक्युलेटरी डक्टमध्ये याच्यामध्ये सिक्रेट करतात. त्याच्याशिवाय आणखीन एक ग्लँड आहे इथं लेबल केलं, ते म्हणजे प्रोस्टेट ग्लँड. सो दिस इज द प्रोस्टेट ग्लँड विच इज प्रेझेंट हिअर. मध्ये असणारं जे स्ट्रक्चर दिसतं ना, हे प्रोस्टेट ग्लँड आहे. So this secretes its secretion in this region or in this duct, as well as Cowper's glands are also present. Cowper's gland. Where is the Cowper's gland? These two glands, small. These are the Cowper's gland. म्हणजे तीन प्रकारचे ग्लँड्स आहेत, पक्क लक्षात ठेवा. सेमिनल व्हेसिकल हे ब्ल्यू कलरचे, त्यानंतर मध्यभागी जे असणारे दिसते ते प्रोस्टेट ग्लँड आणि नंतर असणारे या काउपर्स ग्लँड. ओके. हे प्रत्येक ग्लँड मधून सिक्रेशन बाहेर पडतं आणि हा जो युरेनोजेनायटल ट्रॅक आहे याच्यामध्ये ते पास होईल. Semen is form of sperms and the secretion of all these glands. So the semen which is consisting of the fluids or the secretion of these glands, and these are consisting of sperms also. So semen is ejaculated out through the penis. When the semen is ready, we can say that is passed along with the sperm and the secretions through the urinogenital duct. Through this duct, that is urinogenital duct, the semen is released out of the body. All the organs of the male reproductive system are paired except the urinogenital duct, penis and the scrotum. आपण जर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतंय की ऑल द ऑर्गन्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड. प्रत्येक ऑर्गन दोन दोन आहेत, डबलमध्ये आहेत. म्हणजे टेस्टिसची संख्या 2 आहे, त्यानंतर वास डिफरन्स 2 आहे, त्यानंतर सेमिनल व्हेसिकलची संख्या 2 आहे. परंतु युरिनोजेनायटल डक्ट, पेनिस आणि स्क्रॉटम यांची मात्र संख्या 1 आहे. देन इथं सरप्राइझिंग फॅक्ट्स म्हणून काय माहिती दिली आपण ती समजून घेऊयात. लेंथ ऑफ each epididymis is about 6 मीटर. पहा, आता आपण इपिडिडायमिसचे स्ट्रक्चर पाहिलं इथं. हे इपिडिडायमिस या टेस्टिसच्या वरती असणार आहे. सो धिस इपिडिडायमिस. आता काही जणांना वाटेल हे एवढं कसे काय लेंथमध्ये असेल,
तर प्रत्यक्ष ही स्मॉल ट्यूब आहे की अगदी हायली कॉइल्ड असते आणि या कॉइलमुळं ती पूर्ण लेंथ किती सांगितली 6 मीटर्स, सेंटीमीटर नाही तर 6 मीटरची ही ट्यूब अतिशय कॉइल होऊन कमीत कमी जागेमध्ये हे एपिडिडायमिस तयार झालेलं असतं. देन सेकंड पॉईंट आहे लेंथ ऑफ अ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. तयार झालेले जे स्पर्म्स आहेत त्याची साईज खूप लहान आहे, किती 60 मायक्रोमीटर. Then each small sperm has to cross the distance of approximately 6.5 meters while passing out of the male reproductive system. स्पर्म्स जे तयार झालेले आहेत या टेस्टीच्या आतमध्ये यांना किती अंतर पार करून या पूर्ण बॉडीच्या बाहेर यावं लागतंय तर जवळजवळ 6.5 मीटरचं अंतर. आता मला वाटतं हे कॅल्क्युलेशन आपल्या लक्षात येईल. 6 मीटरचं जे डिस्टन्स आहे ते इपिडिडायमिसमध्येच आहे आणि बाकीचा जो रिजन आहे किंवा इतर जो पोर्शन आहे तो टोटल हा जो पाथ आहे तो साधारणतः अर्धा मीटरचा आहे कारण एवढे ट्युब्युल्स किंवा चॅनल्स आहेत. देन स्पर्म नीड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. आता एवढं अंतर पार करण्यासाठी त्यांना एनर्जी पाहिजे. कशी मिळते? सो फॉर दिस पर्पज फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सिमेन. जे सिमेन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजचाच एक प्रकार, दुसरा म्हणजे शुगरचा एक प्रकार, तो म्हणजे फ्रुक्टोज. सो दिस फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द semen. So that is helpful for the nourishment of the sperms which are formed and these are under development during the passage of the sperms. ठीक है? So this is all about the male reproductive system. Then we discuss about the human female reproductive system. See the diagram as I already said. To remember all the points regarding both the reproductive system, we have to remember the diagram. दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल किंवा फिमेल लक्षात राहण्यासाठी डायग्रॅमच्या आधारे तयारी करा असं मी तुम्हाला बोललो होतो. त्याप्रमाणे हेही परत डायग्रॅम जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची हे लक्षात घ्या. ऑल द ऑर्गन्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण बोललो होतो की organs, some of the organs are in the reproductive system, that is male reproductive system, are outside the abdominal cavity. But regarding the female reproductive system, entire system is present in a abdominal cavity. It includes a pair of ovaries, a pair of oviducts, a single uterus and the vagina. Female reproductive system मध्ये साधारणतः 4 भागामध्ये विभागणी टोटल सिस्टीमची होती. कंपॅरेटिव्हली मेलपेक्षा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपी जाणार आहे. याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत बघा. आता सांगितल्याप्रमाणे पेअर ऑफ ओव्हरीज. सो इन दिस डायग्राम यू सी हिअर इज अ वन ओव्हरी अँड हिअर इज द अनदर ओव्हरी. डायग्राममध्ये दोन्ही बाजूला इकडं आणि इकडं लेफ्ट आणि राईट साईडच्या ओव्हरीज आहेत. सो पेअर ऑफ ओव्हरीज देअर. देन पेअर ऑफ ओव्ह्युडक्ट, अ ट्युब्यूल जस्ट हिअर ऑन द अपर साइड, इट इज कॉल्ड एज ए ओव्ह्युडक्ट. So these two oviducts are present, left right ovary आणि त्यानंतर लेफ्ट आणि राईटच्या ओव्ह्युडक्ट. देन सिंगल युटेरस अँड अ वजायना. सो दिस पोर्शन, मिडल पोर्शन, दॅट इज द युटेरस, ज्याला मराठीमध्ये आपण गर्भाशय असं म्हणतो, दॅट इज द युटेरस, अँड दिस लोअर पोर्शन दॅट इज द वजायना. So these are the 4 parts of the female reproductive system. Then along with this or the besides, a pair of bulbourethral gland is also present. So inner to this region there is a presence of a bulbourethral gland which secretes a secretion. Then generally every month an ovum is released in the abdominal cavity. So in case of female reproductive system, what happens? The female gametes are produced. So this female gamete, it is called as a oocyte or the egg. So on every month a single oocyte or egg is produced either from left or the right ovary. Free end of the oviduct is funnel like structure. See, this is the oviduct and the free end, that means the end toward this side, it is a funnel shaped structure. Funnel shaped structure, and at the tip of a funnel like finger like projections are there, that is called as a fimbriae. So in the diagram, in this region just surrounding to the ovary, this oviduct is having funnel shaped structure. Then an opening is present at the center of it. So this funnel shaped structure, it is having opening. Why the opening is present? Through the opening the ovum or the egg is enters into the oviduct. Actually from the ovary egg is produced, it is released
in the abdominal cavity and that enters into the oviduct through the opening which is present in the center. ठीक है. Then generally every month an ovum is released in the abdominal cavity alternately from each ovary. आता मी सांगितलं प्रत्येक महिन्याला एका ओव्हरीकडून लेफ्ट किंवा राईट कडून एक ओव्हम जे आहे ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये रिलीज केलं जातं. Free end of the oviduct is funnel-like. An opening is present in the center of it. Oocyte enter the oviduct through that opening. आता मी सांगितलं तुम्हाला या फनेल शेप्ड स्ट्रक्चरच्या मध्यभागी असणारे जे छिद्र आहे, होल आहे, त्याच्यामध्ये हे ओव्हम एंटर होईल. Cilia are present on inner surface of oviduct. So inside the oviduct there is presence of a ciliated cells and these ciliated cell push the ovum toward the uterine site. म्हणजे या ओव्हरीमधून एग रिलीज झाल्यानंतर ते एग या फनेल शेप्ड स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या होलमधून ओव्हिडक्टमध्ये जाईल आणि ते पुढं पुश करून युटेरसकडे ट्रान्सपोर्ट केलं जाईल. हे नेण्यासाठी ओव्हमचा प्रवास होण्यासाठी आतल्या बाजूला असणाऱ्या सिलिया ते ओव्हमला पुढच्या दिशेनं पुश करतात. Cilia are present on inner surface of oviduct. These cilia push the oocyte towards the uterus. So what is the role of cilia? They are pushing the egg in the forward direction, that is towards the uterus. So this is all about the human female reproductive system. Okay. Then we proceed to the next portion, that is the gamete formation. The male reproductive system producing the sperms, that is the male gamete, while the female reproductive system is producing ovum or the egg or the oocyte, that is the female gamete. Okay, both the gamete, that is sperm and ovum, are formed by the meiosis. मागच्या भागामध्ये आपण पाहिलंय की जे गॅमेट्स तयार होतात ते मियोसिस टाईपच्या डिव्हिजनमुळे होतात आणि म्हणून हे गॅमेट्स हॅप्लॉइड्स असतात. Sperms are produced in the testes of a man from the beginning of a maturation or the puberty till the death. मेलच्या बाबतीत यंग स्टेज पासून म्हणजे मॅच्युरिटी पासून किंवा ज्याला आपण प्युबरिटी असं म्हणतो, जे मागे आपण उल्लेख केला होता की 21 इयर्स ऑफ अ एज, साधारणतः तिथं पूर्ण मॅच्युरिटी येते, तर तिथपासून हे स्पर्म प्रोडक्शन सुरू होतं ते अप टू डेथ पर्यंत. However, in case of a woman, at the time of a birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. पहा, वुमनच्या बाबतीत म्हणजे जे फिटस असेल किंवा बाळ असेल, जन्मालेली मुलगी जी असेल, ती जन्मतःच तिच्या ओव्हरीमध्ये जवळजवळ 2 ते 4 मिलियन इतक्या इमॅच्युअर oocytes असतात. म्हणजे जन्माबरोबरच oocytes इमॅच्युअर कंडिशनमध्ये 2 ते 4 मिलियन इतक्या संख्येनं असतात. An oocyte matures and is released from the ovary every month from the beginning of a maturity. So, when the maturity come in case of females, the oocytes which are immature one, those are get matured, and this oocyte is get released from the ovary, either of the one ovary during each month. प्रत्येक महिन्याला एक ओव्हम जे आहे ते एका ओव्हरी पासून रिलीज होईल up to the age of a menopause. अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स ऑफ एज. आता ही जी प्रोसेस आहे एग रिलीज होण्याची, ओव्हम रिलीज होण्याची, हे कुठपर्यंत चालू राहते? अप टू द एज ऑफ अ मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे जिथं हे आपण पाहणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते. हे मेन्स्ट्रुअल सायकल एका विशिष्ट वयाला स्टॉप होते, त्याला मेनोपॉज असं म्हटलं जातं. आणि हे जे वय आहे साधारणतः 45 इयर्स आहे. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर मेनोपॉजचा अर्थ काय होतो, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती फंक्शन लेस होते किंवा फंक्शन थांबवते. सो ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years, the secretion of hormones controlling the functions of female reproductive system either stops or become irregular. तर ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला वर्कआउट करणारे, कंट्रोल करणारे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचं सिक्रेशन थांबतं किंवा ती सिस्टीम जी आहे ती स्टॉप होते, जी प्रोसेस असेल मेन्स्ट्रुएशनची थांबते. दिस कॉजेस द मेनोपॉज. म्हणजे एकदमच असं स्टॉप होणार नाही, परंतु हॉर्मोनल इरेग्युलरिटी येते आणि नंतर मेन्स्ट्रुएशनची प्रोसेस जी आहे थांबते आणि यालाच मेनोपॉज असं म्हटलं जातं. ओके.